विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इश्यू ऑफ शेअर्स या बाबतीत सविस्तर चर्चा करणार आहोत। यापूर्वी आपण भाग म्हणजे काय, भागाची जप्ती, भागाची पुनर्विक्री या बाबतीतही सविस्तर चर्चा केली होती। त्यानंतर भागाची पुनर्विक्री परत त्या पुनर्विक्री कशा पद्धतीने केली जाते, डिस्काउंट, प्रीमियम वगैरे यासोबतची माहिती आपण मागे पाहिलेली आहे। तरीही आज आपण भाग विक्री आणि भाग जप्ती यांचा जमा खर्च आणि तसेच जप्त भागांची पुनर्विक्री कशा पद्धतीनं केले जाते याविषयी थोडक्यात आढावा घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक उपक्रम, प्रत्येक कंपनी या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नफा मिळविण्याच्या आणि संपत्ती निर्माण करण्याच्या हेतूने कोणत्याही प्रकारचा उपक्रम, संस्था, संघटना, व्यापार व्यवसाय हे केला जातो। व्यवसाय ही अशी एक व्यापक संकल्पना आहे, ती नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध करणे, त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे, मनुष्यबळाच्या आणि विविध यंत्राच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाचं परिवर्तन करणे, नियोजित ठिकाणापर्यंत माल पोहोचविणे, माल देणे, उत्पादित मालांचे योग्य संग्रहण करणे, साठवणूक करणे, उत्पादित मालासाठी चांगली बाजारपेठ निर्माण करणे इत्यादी विविध प्रकारच्या क्रिया या व्यवसाय किंवा उपक्रम यातून केल्या जातात किंवा त्याला अभिप्रेत आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यवसायासाठी एक संघटना अत्यावश्यक असते, ती अत्यावश्यक बाब समजली जाते। विशिष्ट उद्देशाच्या पूर्ततेसाठी संघटितपणे आणि पूर्वनियोजित पद्धतीनुसार कार्य करणाऱ्या व्यक्ती समुदायाला आपण संघटना असं म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेला आपली संघटना सर्वप्रथम कार्यरत करावी लागते, त्याशिवाय व्यवसायाला सुरुवात होऊ शकत नाही। प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सामान्यपणे सार्वजनिक क्षेत्र, सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी क्षेत्र यांचा अशा दोन क्षेत्रामध्ये व्यवसायाचा, उपक्रमाचा समावेश होतो। विद्यार्थी मित्रांनो, खाजगी क्षेत्र त्यामध्ये व्यवसायाची मालकी ही एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा व्यक्तीच्या समुदायाकडे असते किंवा एखाद्या संस्थेकडे, संघटनेकडे असते। परंतु सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसायाची मालकी ही मात्र सरकारकडेच असते। खाजगी क्षेत्रामध्ये व्यवसायाचे संघटन करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, काही पुढीलपैकी काही संघटना किंवा काही पद्धतीचा उपयोग केला जातो। यामध्ये आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे व्यापार कशा पद्धतीनं केला जातो, त्या कोणत्या पद्धती अवलंबिल्या जातात व्यापार व्यवसाय करण्यासाठी, त्यामध्ये सोल ट्रेडर्स, एकल व्यापारी, आपण BCom फर्स्ट इयरला फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये सोल ट्रेडर्सचे फायनल अकाउंट अभ्यासलेलं आहे। सोल ट्रेडर्स तसेच भागीदारीची फर्म, त्यानंतर सहकारी संस्था आणि जॉईंट स्टॉक कंपनी, जॉईंट स्टॉक व्हेंचरच्या स्वरूपामध्ये आपण यापूर्वी सेकंड सेमिस्टरला प्रॉब्लेम पाहिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त स्कंद प्रमंडळ किंवा कंपनी अशा पद्धतीचा उपयोग खाजगी व्यवसाय संघटनेमध्ये केला जातो। खाजगी उपक्रम ही वरीलपैकी या 3-4 पद्धतीनुसार तयार केलेली जातात। विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रमाणे कंपनी ही एक व्यवसाय संघटन पद्धतीचा आहे।
मोठ्या प्रमाणावर भांडवल गोळा करण्यासाठी व्यवसायात अंतर्भूत असणाऱ्या नुकसान जोखीम काही प्रमाणात कमी करण्यासाठी, तसेच व्यवसायामध्ये आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यासाठी अनेक उपक्रमी व्यवसाय कंपनी या संघटन पद्धतीचा उपयोग करतात. भारतामध्ये विद्यार्थी मित्रांनो, कंपनीची स्थापना करण्यासाठी आणि प्रशासन भारतीय कंपनी कायद्यानुसार केले जाते. पूर्वी कंपनी कायदा 1956 नुसार कंपनीची नोंदणी करणे बंधनकारक होते. तसेच आज कंपनी कायदा 2013 अस्तित्वात असल्या कारणाने प्रमंडळाची नोंदणी करणं ही अत्यावश्यक असते. मग याची नोंदणी प्रशासन भारतीय कंपनी कायद्यानुसार केली जाते. भारतीय कंपनी कायद्यात कंपनी उपक्रम याच्या स्वरूपात ते कशासाठी अस्तित्वात येते किंवा त्याची व्याख्या काय आहे, कंपनीची व्याख्या कंपनी कायद्यानुसार कशा पद्धतीने केली आहे ते आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कंपनी कायदा लागू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेली किंवा या कायद्याखाली निर्माण केलेली कंपनी म्हणजे कंपनी होय. अ कंपनी मीन्स अ कंपनी फॉर्म्ड and registered under this act or an existing company. विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्येतील कंपनी कायदा लागू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेली कंपनी या वाक्याचा अर्थ भारतीय कंपनी कायदा 1956 पूर्वीच्या कंपनी कायद्याखाली नोंदणी झालेली कंपनी असा होतो. न्यायमूर्ती लिंडले यांनी कंपनीची व्याख्या एक वैशिष्ट्यपूर्ण अशी मांडलेली आहे. न्यायमूर्ती लिंडले असं म्हणतात की कंपनी ही स्वतःच्या इच्छेने एकत्रित झालेल्या अनेक व्यक्तींची संघटना आहे. तिच्या संयुक्त भांडवलामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती आपला पैशाच्या स्वरूपातील हिस्सा किंवा विशिष्ट रकमेच्या किमती एवढ्या वस्तूच्या स्वरूपात देतात. ते संयुक्त भांडवल एका सामान्य उद्देशासाठी उपयोगात आणले जाते. हे संयुक्त भांडवल ज्या विविध व्यक्तींनी दिले असते त्या व्यक्ती कंपनीचे भागधारक असतात. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीचे हे भाग भांडवल पैशाच्या स्वरूपात व्यक्त केलेले असते. म्हणून या संयुक्त भांडवलात प्रत्येक व्यक्तीचा जेवढा हिस्सा असतो, जो भागाच्या स्वरूपात गुंतवलेला असतो, तो हिस्सा त्याची जी किंमत त्यानं मोजलेली असते त्या किमतीच्या भागाला, त्याच्या भांडवलापुरता तो त्या भांडवलाचा मालक असतो. अ कंपनी मीन्स अ असोसिएशन ऑफ पर्सन who contribute money or money worth to a company stock and equity in form a common purpose. The common stock so contributed is denoted in money and is the capital of the company. The person who contribute it or to whom it belong are members. The proportion of capital to which each member is entitled is his shares. त्या संबंधित व्यक्तीनं आपल्या संयुक्त उपक्रमामध्ये कंपनीमध्ये जो काही भाग पैशाच्या स्वरूपामध्ये गुंतवलेला असेल त्या भागाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तो त्या भागाच्या किमतीपुरता या ठिकाणी मालक असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू की भाग आपण कशा पद्धतीनं भागाची निर्मिती केल्या जाते, भाग भांडवल कशा पद्धतीनं गोळा केलं जातं, त्या पद्धती कोणत्या पद्धतीनं वापरल्या जातात. भाग भांडवल गोळा करण्यासाठी कंपनी काय उपक्रम राबवते
या बाबतीतही आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कंपनी एक सर्वसामान्य व्यक्तीच्या समूहातून, अनेक व्यक्तीच्या भागभांडवलातून पैसे गोळा करून कंपनीची उभारणी केली जाते. मग ही कंपनी कशा स्वरूपात अस्तित्वात येते, तिची व्याख्या काय आहे हे पाहत असताना, कंपनी ही जनतेने स्वेच्छेने स्थापन केलेली संघटना असून हे लोक वर्गणी गोळा करून निधी निर्माण करतात आणि नंतर हा निधी एखाद्या लाभदायक व्यवसायामध्ये गुंतवतात. जे लोक निधी देतात ते संघटनेचे सभासद मेंबर बनतात. विद्यार्थी मित्रांनो, या सभासदांना व्यवसायामध्ये मिळणारा नफा वाटून दिला जातो. सभासदांनी दिलेल्या निधीला भाग असं संबोधलं जातं. तो सभासद आपल्या उपक्रमासाठी काही पैसा देत असेल तर त्याला आपल्या उपक्रमामध्ये भाग असं म्हटलं जातं आणि सभासदांना भागधारक असं म्हटलं जातं. प्रत्येक भागाची किंमत निश्चित असून कंपनीचे भांडवल अनेक भागामध्ये विभागलेले असते. विद्यार्थी मित्रांनो, सामान्यपणे हे भाग ट्रान्सफरेबल असतात, एक भाग हस्तांतरणीय असतात. कंपनी ही अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन पैसा गोळा करून एकवटून नफा कमविण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यवसायाचे संचालन करण्यासाठी स्थापन केलेली एक संस्था असून ती कंपनी कायद्यानुसार या संस्थेला कृत्रिम व्यक्ती आर्टिफिशियल पर्सन म्हणून अस्तित्व प्राप्त झालेले असते. विद्यार्थी मित्रांनो, कंपनी ही व्यवसाय संघटनेची अत्यंत लोकप्रिय अशी पद्धती आहे. जगामधील अनेक देशामध्ये व्यापार आणि व्यवसायाचे संचालन वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत केले जाते. त्यामुळे कंपन्यांच्या व्यवहारात ज्या प्रमाणात वाढ होत आहे त्या प्रमाणात त्यांच्या जमा खर्चाच्या लिहिण्याच्या पद्धती देखील किंवा लिहिण्याच्या पद्धतीलाही विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. कंपन्यांचा जमा खर्च लिहिण्याची एक वेगळी अशी पद्धती आहे, जेणेकरून इतर व्यवसायाप्रमाणेच कंपनी कायद्यानुसार काही लेखे कंपनीच्या सभासदासाठी असेल, कंपनीच्या व्यवहारासाठी असेल, लिहिणे अत्यावश्यक असते. कंपन्यांचा जमा खर्च लिहिण्याची दुसरी कोणती अशी वेगळी अशी पद्धती अस्तित्वात नाही. दुहेरी नोंद करण्याच्या जमा खर्चाच्या आपल्या मूलभूत नियमानुसारच कंपन्यांचा जमा खर्च लिहिण्यात येतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, कंपनी कायद्यानुसार काही तरतुदीनुसारच जमा खर्च लिहिणे अत्यावश्यक असते. कंपन्यांचा जमा खर्च हा कशा पद्धतीनं लिहिला जावा याची माहितीही आपणास असणे अत्यावश्यक असते. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कंपनी कॅशबुक ठेवते, मालाच्या खरेदी विक्री व्यवहाराची नोंद ठेवते, ज्यास आपण परचेज बुक, सेल्स बुक, परचेज रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक किंवा कंपनीची मालमत्ता आणि देयता यांची तपशीलवार माहिती देणारी सर्वच पुस्तकांचा यामध्ये समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, कंपनी मालमत्ता आणि देयता यांची तपशीलवार माहिती देणारी काही पुस्तके ठेवत असते. याबरोबरच कंपनीला आर्थिक वर्ष संपल्याबरोबर कंपनीच्या संचालकांनी त्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती दर्शविणारे एक बॅलन्स शीट, ज्याला आपण ताळेबंद असं म्हणतो, आणि संबंधित आर्थिक वर्षात कंपनीच्या व्यवसायापासून झालेला नफा किंवा तोटा दर्शविणारे एक नफा तोटा पत्रक तयार करून ते नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करणे अनिवार्य असते. विद्यार्थी मित्रांनो,
प्रत्येक सभासदाला आपल्या कंपनीचा नफा तोटा पत्रक, बॅलन्स शीट हे माहिती असणे अत्यावश्यक असतं. त्याशिवाय सभासद आपल्या भागाची खरेदी विक्री करू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, कंपन्यांच्या जमा खर्चाच्या बाबतीमध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या काही बाबी आहे. त्या म्हणजे भाग भांडवलासंबंधीचे व्यवहार या व्यवहारामध्ये, या पुस्तकामध्ये नोंदवलेले असतात. जसे भाग भांडवलाची विक्री असेल, तसेच भागाचे वाटप असेल, भागाचे हप्ते मागणी असेल, भागांची जप्ती असेल, भागांचं शोध्य पूर्वाधिकार भागांची विक्री आणि त्याचं काही विमोचन असेल, कर्ज रोख्यांचे काही व्यवहार असतील, इतरही सर्व व्यवहार हे कंपन्यांच्या वार्षिक खात्यामध्ये नोंदवली जातात. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत असताना कंपन्यांच्या बाबतीमध्ये भाग भांडवल गोळा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा कंपन्यांचे भाग भांडवल, शेअर कॅपिटल ऑफ कंपनीज या बाबतीत आपण आज पाहणार आहोत. एक सीमित दायित्व ठेवून मोठ्या प्रमाणावर भाग भांडवल गोळा करणे आणि मोठ्या प्रमाणावर व्यापार व्यवसाय करणे हे उपक्रम स्थापन करण्यामागील प्रमुख उद्दिष्ट असते. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीच्या भाग भांडवलात रक्कम गुंतविण्यासाठी अनेक व्यक्ती तयार असतात, परंतु त्यासाठी कंपनीला एक प्रपोजल, प्रॉस्पेक्ट, माहितीपत्र प्रसिद्ध करावे लागते. अशा प्रकारच्या माहितीपत्रकाद्वारे जनतेला कंपनीच्या भाग भांडवलामध्ये काही रक्कम गुंतवण्यासाठीही आवाहन केले जाते. कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला कंपनीचं भाग भांडवल किंवा भाग भांडवलामध्ये आपली रक्कम गुंतविता येते. विद्यार्थी मित्रांनो, ही गुंतविण्यासाठी कंपनीच्या भाग भांडवलाचे एक छोटे छोटे तुकडे म्हणू आपण त्याला, छोट्या छोट्या रकमेमध्ये हप्ते पाडून दिले जातात. किमतीचे विभाजन केले जाते. भारतीय कंपनी कायद्यानुसार सर्व सार्वजनिक कंपन्यांना आपले भांडवल कमी किमतीच्या भागात विभाजित करणे हे अनिवार्य आहे. भागाची किंमत मिनिमम ठेवणे हे सर्वच कंपन्यांना कंपनी कायद्यानुसार एक बंधनकारक आहे. भाग भांडवल गोळा करत असताना इतरही काही सर्वसामान्य व्यक्तीचा विचार करता आपल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक विशिष्ट अशी नॉमिनल रक्कम ठरवून दिलेली असते आणि तीसुद्धा रक्कम 2, 3, 4 टप्प्यामध्ये भरण्याची मुदत ही सुद्धा कंपनी कायद्यानुसार दिलेली आहे. कंपनीचे भांडवल अशा प्रकारच्या लहान लहान भागात विभागले गेलेले असते. त्यामुळे कंपनीच्या भांडवलाला केवळ भांडवल असे न म्हणता भाग भांडवल किंवा अंशपुंजी, भाग भांडवल किंवा अंशपुंजी, शेअर कॅपिटल आपण असे म्हणतो. सामान्यपणे हे भाग 100 रुपये, पूर्वी जुन्या कंपनी कायद्यानुसार त्याची किंमत मिनिमम 10 रुपये, 5 रुपये अशा प्रकारची होती. परंतु आता 100 रुपये, 200 रुपये जी काही भागाची मिनिमम किंमत असेल अशा किमतीने ते भाग दर्शनी मूल्याने विकले जातात. कंपनीचे हे भाग ज्या व्यक्ती खरेदी करतात त्यांना मात्र आपण काय म्हणतो, भागधारी किंवा अंशधारी, शेअर होल्डर्स असे म्हणतो. कंपनीच्या व्यापार व्यवसायामुळे होणाऱ्या लाभावर भागधारकांना अधिकार असतो. त्यामुळे कंपनीला झालेला नफा भागधारकामध्ये वाटून दिला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हा नफा भागधारकांजवळ असणाऱ्या भागाच्या प्रमाणात दिला जातो. प्रत्येक भागधारकाला मिळणाऱ्या लाभाच्या अशा प्रकारच्या हिश्शाला आपण डिव्हिडंड असं म्हणतो, लाभांश असं म्हणतो. कंपनीच्या या भाग भांडवलाचे सामान्यतः 2 भागात विभाजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, त्याच सुरुवातीला प्रेफरन्स शेअर कॅपिटल
पूर्वाधिकार भाग भांडवल आणि समता भाग भांडवल इक्विटी शेअर कॅपिटल अशा 2 प्रमाणात विभागले गेलेले आहे। यापैकी विद्यार्थी मित्रांनो, पूर्वाधिकार भाग भांडवलाची परतफेड कंपनीच्या समापनाच्या वेळी, कंपनी संपुष्टात येण्याच्या वेळी, कंपनीचे निस्तारण होण्याच्या वेळी किंवा कंपनीचं अस्तित्व संपल्यानंतर त्यावेळी किंवा कंपनीचे दिवाळे निघाल्यास अनुक्रमाने केली जाते। परतफेड करत असताना पूर्वाधिकार भाग भांडवल त्या भागधारकांना एक निश्चितच असा त्या उपक्रमामध्ये अग्रक्रमाने पैशाची परतफेड होते। या उलट कंपनीची सर्व देयता आणि पूर्वाधिकार भाग भांडवल परत केल्यानंतर उरलेल्या रकमेतून जर शिल्लक राहिली तर उरलेल्या रकमेतून समता भाग भांडवलाची परतफेड केली जाते। इक्विटी शेअर होल्डरच्या भागधारकांची परतफेड केली जाते। अगोदर जी काही प्रेफरन्शियल देणी असते ती कंपनी अगोदर निस्तारणाच्या वेळी ती अग्राहकाची देणी पेड करते आणि त्यानंतर समता भाग भांडवलाची परतफेड केल्या जाते। कंपनीला लाभ झाल्यास अगोदरच ठरलेल्या दराने पूर्वाधिकार भागधारकांना अगोदरच ठरल्याप्रमाणे लाभांशाचं वाटप केलं जातं, परंतु पूर्वाधिकार भागधारकांना ठरलेल्या रकमेप्रमाणे लाभांश दिला जातो, परंतु समता भागधारकांना मात्र नफ्याच्या प्रमाणात लाभांश दिला जातो। एक विशिष्ट अशी, जर नफा झाला कंपनीला चांगला तर 5% 10% त्या नफ्यामध्ये हिस्सा हा सर्वसामान्य भागधारकांना त्या ठिकाणी दिला जातो। विद्यार्थी मित्रांनो, मात्र नफ्याच्या प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणात त्या लाभांशाची रक्कम असू शकते। कधीकधी लाभ होऊन देखील कंपनी विकास निधीच्या नावाने लाभ हस्तांतरित करते। लाभाची रक्कम सभासदांना द्यावीच, सर्वसामान्य सभासदांना दिलीच जावी असं कुठं लिखित स्वरूपात लिहिलेलं नसतं, परंतु इतर स्पर्धक कंपन्या किंवा भागधारक आपल्या कंपनीमध्ये भागाची गुंतवणूक करत असतील तर काही एक विशिष्ट उद्देशानं त्या भागधारकांना आपल्याकडे पैशाची गुंतवणूक केलेली असते, परंतु कधीकधी कंपनी आपला नफा एक डेव्हलपमेंट फंड या नावाने सुद्धा मिळालेला नफा स्थानांतरित करू शकते। अशावेळी विद्यार्थी मित्रांनो, समता भागावर लाभांश देखील दिला जात नाही। त्यामुळे या कंपनीच्या भागांचं आपण वर्गीकरण काही प्रमाणात पाहणार आहोत। क्लासिफिकेशन ऑफ शेअर कॅपिटल ऑफ अ कंपनी। विद्यार्थी मित्रांनो, उपक्रमाची स्थापना करत असताना, नवीन कंपनी आपण अस्तित्वात आणत असताना कंपनीला आपले पार्षद सीमा नियम म्हणजेच घटनापत्रक तयार करून ते पंजीयकाकडे रजिस्ट्रार, घटनाक्रम मेमोरंडम ऑफ असोसिएशन ते तयार करून रजिस्ट्रारकडे सादर करावे लागते। कंपनीच्या भागभांडवलाबाबत तपशील देण्यासाठी घटनापत्रकात विशेष परिच्छेद दिलेला असतो। त्यात कंपनीच्या भांडवलाची कमाल मर्यादा, ॲथोरायझर कॅपिटल असेल तर ते येईल, इश्यूड असेल तर ते येईल, कमाल मर्यादा, भांडवलाचे प्रकार, भांडवलाची संख्या इत्यादी बाबतीत सविस्तर अशी माहिती दिलेली असते। व्यवसायाच्या सुरुवातीच्या अवस्थेत कंपनीला फार जास्त प्रमाणात भांडवलाची आवश्यकता नसते। कंपनी उभा करत असताना विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला भांडवल कमी लागते, परंतु जसजसं व्यापार आणि उत्पादन कार्यामध्ये व्यवसायाची उत्पादनाची वाढ होते तसतसं भांडवलाची आवश्यकतासुद्धा उपक्रमाला जास्तीची लागते, कंपनीला भांडवलाची गरज भासते। म्हणून कंपनी आपल्या एकूण भागभांडवलाची संपूर्ण रक्कम एकदम मागवत नाही, त्यासाठी आवश्यकतेनुसार लागेल तसे भाग भांडवल गोळा करीत असते। यावरून कंपनीच्या
भाग भांडवलाचेही काही प्रकार पडतात. कंपनीच्या भागभांडवलाचे काही प्रकार पडतात. त्यामध्ये भांडवलाच्या प्रकारामध्ये अधिकृत भाग भांडवल, सुरुवातीला मी असं सांगेल आपण ते निश्चित करतो. एकंदरीत आपल्या व्यवसायाला गुणानुक्रमे अंदाजित रक्कम एक प्लॅनिंगनुसार, फायनान्शियल पोझिशननुसार आपल्याला पुढील कालावधी निश्चित धरून, गृहीत धरून, भविष्यकाळातील परिस्थिती लक्षात धरून भांडवलाची रक्कम आजच निश्चित करणे, त्याला आपण अधिकृत भाग भांडवल, ॲथोराइज्ड शेअर कॅपिटल. कंपनीच्या घटनापत्रकामध्ये भाग भांडवलाच्या नमूद केलेल्या कमाल मर्यादेला, विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे, ॲथोराइज्ड शेअर कॅपिटल. कंपनीच्या घटनापत्रकात भाग भांडवलाच्या नमूद केलेल्या कमाल मर्यादेला कंपनीचे अधिकृत भाग भांडवल असे म्हटले जाते. कोणतीही कंपनी आपल्या आयुष्यामध्ये अधिकृत भाग भांडवलापेक्षा अधिक भांडवल उभे करू शकत नाही. म्हणूनच कंपनीच्या भविष्यकालीन प्रगतीचा अंदाज घेऊनच अशा प्रकारच्या अधिकृत भाग भांडवलाची रक्कम व्यवस्थापनाद्वारे निश्चित केल्या जाते. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीच्या भाग भांडवलाचे समता भागात आणि पूर्वाधिकार भागामध्ये कसे विभाजन केले जाईल हे सुद्धा या घटनापत्रकात नमूद केले जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ॲथोराइज्ड शेअर कॅपिटल नंतर दुसरा भाग भांडवलाचा प्रकार येतो, तो म्हणजे निर्गमित भाग भांडवल, ज्याला आपण इश्यूड शेअर कॅपिटल असं म्हणतो. कंपनीच्या सुरुवातीच्या अवस्थेत कंपनीला मोठ्या प्रमाणावरील भांडवलाची आवश्यकता नसते. त्यामुळे कंपनी आपले सर्व भाग एकदम विक्रीस न काढता माहितीपत्रक प्रसिद्ध करून आवश्यक असेल तेवढेच भाग विक्रीस काढते. जेवढ्या भांडवलाची तात्पुरती आवश्यकता आहे तेवढेच भाग भांडवल विक्रीस काढले जाते. अशा प्रकारे विक्रीला काढलेल्या भाग भांडवलाच्या एकूण रकमेलाच विक्रीला काढलेले किंवा निर्गमित भाग भांडवल, इश्यूड शेअर कॅपिटल असे म्हटले जाते. एकाच वेळी समता आणि पूर्वाधिकार अशा दोन्ही भाग विक्रीला आपल्या कंपनीला काढता येतात. या दोन्ही भागांच्या दर्शनी किमतीची बेरीज म्हणजेच कंपनीने विक्रीला काढलेल्या किंवा निर्गमित केलेल्या भाग भांडवलाची रक्कम होय. जी काय भांडवल आपल्याला रक्कम गोळा करावयाची आहे ती सुरुवातीला सुद्धा एक नॉमिनल निर्गमित भाग भांडवल किंवा एक प्रेफरन्शियल त्या पूर्वाधिकार अशा भागानुसार सुद्धा ती विक्री करता येते. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तिसरं असं सांगेल की स्वीकृत भाग भांडवल, सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल. कंपनी आपल्या भाग भांडवलापैकी जेवढे भाग विक्रीला काढते तेवढ्या सर्व भागांची विक्री होतेच असे सांगता येत नाही. कंपनीने भाग विक्रीला काढलेली असते, परंतु सर्वच भागाची विक्री ही होईलच हे सांगता येत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेस भागांची मागणी कधी कमी असते तर कमी जास्त असते. कंपनी जर नवीन असेल तर निश्चितच नवीन कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी नवीन सभासद, नवीन भागधारक निश्चितच गुंतवणूक करेल असे सांगता येत नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, लाभांश वाटपाचं प्रमाण हेही नवीन लोकांना माहिती नसतं. म्हणून जनतेकडून भागासाठी येणारी मागणी निश्चितच ही कमी स्वरूपाची असू शकते. कारण कंपनीचं अस्तित्व हे नवीन असतं. लाभांशाची, कंपनीच्या नफ्याची माहिती त्या भागधारकाला नसते. त्यामुळे संबंधित भागधारक गुंतवणूक करण्यासाठी धजावत नाही. मग अशावेळी आपल्या कंपनीच्या भाग निर्गमनासाठी आपल्याला वेळ लागू शकतो. लोक खरेदी करण्यासाठी धजावत नाही. मग कंपनी देखील आलेल्या या भाग अर्जांचा
ज्याला आपण ॲप्लिकेशन्स म्हणू. कंपनीकडे भागाची गुंतवणूक करण्यासाठी जी काही ॲप्लिकेशन्स आलेली असतात, या सर्वांचा विचार करूनच कंपनी भाग भांडवलाचा निर्णय घेत असते. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे आपल्या दृष्टीने योग्य असणाऱ्या अर्जदारांना आपल्या उपक्रमामध्ये कंपनी भागांची विक्री करते. अशा परिस्थितीत निर्गमित भाग भांडवल, इश्यूड कॅपिटल आणि विकलेले भाग भांडवल सारखे नसते. त्यामुळे विकलेल्या भाग भांडवलांची रक्कम वेगळी दर्शविल्या जाते आणि निर्गमित भाग भांडवलापैकी जेवढे भाग विकले जातात त्या विकलेल्या भागाच्या एकूण दर्शनी किमतीलाच विकलेले भाग भांडवल असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राइब्ड कॅपिटल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी आज सांगेल की यानंतरचा प्रकार म्हणजे मागविलेले भाग भांडवल, ज्यास कॉल्ड अप शेअर कॅपिटल असं आपण म्हणतो. विकलेल्या भागांची संपूर्ण रक्कम उपक्रम कंपनी एकदम मागवत नाही, तर ती आवश्यकतेनुसार भाग खरेदीदाराकडून, ज्या व्यक्तीनं भाग खरेदी केलेले आहे त्या व्यक्तीकडून टप्प्याटप्प्याने आपल्याकडे त्याला आपण हप्त्याने मागवत असते. भाग खरेदी करताना अर्जावर काही रक्कम अर्जासोबतच हा भागधारक देत असतो. भागधारकांना भाग विक्री संबंधीचे संमतीपत्र मिळाल्यानंतर संबंधित भागधारकांनी त्यावरील नंतरचा हप्ता द्यावयाचा असतो. सुरुवातीला भाग भांडवल गोळा करत असताना अर्जासोबत रक्कम दिली जाते. त्यानंतर भागाचं वाटप करतेवेळेस रक्कम दिली जाते, त्याला आपण अलॉटमेंट असं म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, नंतर एक हप्ता असेल त्याला आपण फायनल म्हणू. 3च टप्प्यात जर पैसे मागवले असतील तर त्याला आपण तिसऱ्याला ॲप्लिकेशन, अलॉटमेंट आणि फायनल. परंतु तसं न करता कंपनी 4, 5, 6, 7 असे टप्पे पाडू शकते. त्यामुळे फर्स्ट अर्जासोबत येणाऱ्या पैशाला आपण ॲप्लिकेशन मनी असं म्हणतो. वाटपाच्या वेळेस आलेल्या पैशाला आपण अलॉटमेंट असं म्हणतो. त्यानंतरचा येणारा हप्ता हा फर्स्ट स्वरूपात असतो, सेकंड स्वरूपात असू शकतो, थर्ड स्वरूपात असू शकतो आणि शेवटच्या हप्त्याला आपण फायनल इन्स्टॉलमेंट असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, भागधारकांना भाग विक्री संबंधीचे जे काही नियम असतात त्या नियमानुसार ही रक्कम मागणी केल्यानंतरच भागधारकाने भरावयाची असते. एका विशिष्ट तारखेला कंपनी आपल्या विकलेल्या भागावरील उरलेल्या रकमेपैकी मागविलेल्या अशा रकमेला कंपनीने मागविलेले भाग भांडवल असे म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत दुसरं वसूल भाग भांडवल, ज्याला आपण पेडअप कॅपिटल असं म्हणतो. कंपनीने मागविलेल्या एकूण रकमेपैकी मिळालेल्या रकमेला मिळालेले किंवा परिदत्त भाग भांडवल असे म्हणतात. जर जेवढी रक्कम भागधारकाकडून प्राप्त होत नाही त्याला अप्राप्त प्रभाग, कॉल्स इन एरर्स. जर भागधारकाकडून पैसे वेळेवर प्राप्त झाले नाही तर त्या रकमेला कॉल्स इन एरर्स असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, मागविलेल्या भाग भांडवलाच्या एकूण रकमेतून प्राप्त न झालेली रक्कम वजा केल्यानंतर उर्वरित रकमेला परिदत्त भाग भांडवल असं म्हटलं जातं. काही भागधारक हे कंपनीने मागणी न करता सुद्धा भागावरील संपूर्ण रक्कम आगाऊच भरून देतात. अशा रकमेला सुद्धा आपण आगाऊ मागणी किंवा आगाऊ भरणा, कॉल्स इन ॲडव्हान्स, आपल्या भाषेमध्ये कॉल्स इन ॲडव्हान्स असे म्हणतो. ही रक्कम कंपनीच्या ताळेबंदात देखील याच नावाने दाखवलेली असते. काही सभासद पुढील हप्त्याची सुद्धा रक्कम देतात, मग त्याला आपल्या या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये कॉल्स इन ॲडव्हान्स म्हणून त्याची नोंद केली जाते. मग विद्यार्थी मित्रांनो, या रकमेचा समावेश परिदत्त भाग भांडवलात केला जात नाही. मग याची नोंद करत असताना ही आगाऊ भरणा केलेली रक्कम कॉल्स इन ॲडव्हान्स म्हणून आपण ताळेबंदात दाखवतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो,
राखीव भाग भांडवल, रिझर्व्ह शेअर कॅपिटल. कंपनीला अडचणीच्या वेळी रक्कम ताबडतोब उभारता यावी यासाठी कंपनी भागधारकांच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष असा ठराव मंजूर करून आपल्या विकलेल्या भाग भांडवलापैकी काही रक्कम राखून ठेवते. या राखून ठेवलेल्या भाग भांडवलाच्या किमतीलाच राखीव भाग भांडवल असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, राखीव भांडवलाची रक्कम कंपनीच्या ताळेबंद पत्रकात दाखवली जात नाही, कारण कंपनीला ज्यावेळेस अडचणीच्या वेळी ही रक्कम लागणारी असते त्यावेळेस कंपनी भागधारकांच्या सभासदांच्या एक विशेष सभेमध्ये ठराव करून घेतलेली काही रक्कम ती पूर्वीच राखून ठेवलेली असते. त्यामुळे कंपनी या अशा राखीव भाग भांडवलाच्या निधीची रक्कम आपल्या कंपनीच्या ताळेबंद पत्रकात दाखवत नाही. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण पाहणार आहोत भाग भांडवलाची विक्री कशा पद्धतीनं कंपनीमार्फत राबवली जाते. इश्यू ऑफ शेअर कॅपिटल. सार्वजनिक कंपनीच्या भाग भांडवलाच्या विक्रीची पद्धती सांगत असताना विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला कंपनी आपल्या कंपनीचं प्रॉस्पेक्ट पब्लिश करते, प्रसिद्ध करते. त्याला माहिती पत्रक प्रसिद्ध करणे असं आपण म्हणू. आपले भाग भांडवल विक्रीसाठी कंपनी एक माहितीपत्रक प्रॉस्पेक्ट जनतेसाठी पब्लिकसाठी प्रसिद्ध करते. अशा माहितीपत्रकात कंपनीशी संबंधित असलेल्या इतर सर्व माहितीसोबत भाग भांडवलाची माहितीसुद्धा या प्रॉस्पेक्टमध्ये समाविष्ट केलेली असते. भागांचे प्रकार आणि भागांच्या विक्रीसाठी असणाऱ्या ज्या काही अटी आहेत, नवीन कंपनी कायदा 2013 नुसार त्यामध्ये सर्वच बाबी समाविष्ट केलेल्या असतात. अर्जासोबत मागणी केलेल्या भागाची रक्कमही त्यासोबत निर्देशित केलेली असते. मग या माहितीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे जनतेला कंपनीचे भाग भांडवल खरेदी करण्याची कंपनीमार्फत विनंती केल्या जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भाग वाटपासाठी अर्ज स्वीकारण्याची पद्धती तीसुद्धा मेन्शन केलेली असते. त्यास आपण ॲप्लिकेशन फॉर अलॉटमेंट ऑफ शेअर्स. कंपनीच्या माहितीपत्रकाद्वारे कंपनीची माहिती जनतेला होते. कंपनीने चालू केलेला व्यवसाय लाभदायक आहे याबाबत जनतेची खात्री पटल्यास जनतेद्वारे कंपनीने ठरवून दिलेल्या नमुन्यात भाग वाटपासाठी विनंती अर्ज कंपनीकडे पाठविले जातात. प्रत्येक अर्जासोबत मागणी केलेल्या भागांसाठी निश्चित केलेली जी ॲप्लिकेशन मनी असते, अर्जासोबत पाठवण्याची राशी रक्कम असते, तीसुद्धा भागधारकांना पाठवावी लागते. यालाच आपण प्रार्थना राशी किंवा सुरुवातीला पाठवलेली ॲप्लिकेशन मनी असं म्हणतो. ही प्रार्थना राशी भागाच्या दर्शनी मूल्याच्या 5% कमी असू नये असा नियम आहे. भाग वाटपासाठी कंपनीकडे भरून पाठवायच्या अर्जाचा नमुना हा त्या प्रॉस्पेक्टमध्ये छापून दिलेला असतो. तसेच भाग वाटपासंबंधी पाठवावयाच्या अर्जाची अंतिम तारीख देखील त्यामध्ये नमूद केलेली असते. जनतेद्वारे पाठविलेले भाग भांडवलासंबंधीचे अर्ज, भाग प्रार्थना आणि वाटप, शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट हे त्या पुस्तकामध्ये क्रमवार नोंदवलेले असतात. त्यानुसारच कंपनी आपल्या त्यात घालून दिलेल्या नियमाचं पालन करते. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर भाग वाटप करणे. जसे अर्ज मागवले जातात त्यानंतरची प्रक्रिया येते भागाचं वाटप करणे. त्याला आपण अलॉटमेंट ऑफ शेअर्स असं म्हणतो. या भाग वाटपासंबंधी अर्ज करण्याची अंतिम तारीख झाल्यावर कंपनी अर्जदारांना त्यांनी मागणी केलेल्या भागांच्या वाटपासंबंधी निर्णय घेते. हा निर्णय कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे घेतला जातो. मागविलेल्या भागापैकी काही भाग वाटप करणे किंवा मागितलेले संपूर्ण भाग वाटप करणे किंवा भाग वाटपास नकार देणे यापैकी कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हा कंपनीच्या संचालक मंडळाला असतो.
भागवाटपासंबंधी संचालक मंडळ सामान्यपणे काही निर्णय घेऊ शकतं. त्यामध्ये विक्रीला काढलेल्या भागापैकी कमी भागाची मागणी करणारे काही अर्ज असतील तर काही अर्जदारांनी मागणी केल्याप्रमाणे भागाचे वाटपही केलं जातं. तसेच विक्रीला काढलेल्या भागापेक्षा जास्त भागांची मागणी अर्जदाराकडून आली असेल तर अशा वेळेस संचालक मंडळ आलेल्या अर्जाची छाननी करतं. मग काही अर्जदारांचे आगाऊ आलेले पैसे असतील, काही अर्जदारांना जास्त अर्ज झालेले असतील, ठरवून दिलेल्या अर्जापैकी जास्तीचे जे अर्ज आलेले असतील ती त्या अर्जदारांचे अर्ज कंपनी नामंजूर करते. उर्वरित अर्जदारांना त्यांच्या मागणीच्या प्रमाणात उपलब्ध भागाचे वाटप केल्या जाते. अशा भागवाटपाला सप्रमाणात भागवाटप किंवा प्रमाणशीर भागवाटप, प्रोराटा पद्धतीनं भागवाटप असं म्हटलं जातं. आपल्याला या प्रकरणामध्ये इश्यू ऑफ शेअर्समध्ये प्रोराटा पद्धतीनं वाटप कशा पद्धतीनं केलं जातं हे प्रामुख्याने पाहावयाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, विक्रीला काढलेल्या भागापेक्षा जास्त भागांची मागणी अर्जदाराकडून आली असेल तर अर्जाची छाननी करून काही अर्जदारांचे अर्ज नामंजूर केले जातात. उर्वरित अर्जदारांना त्यांच्या मागणीच्या प्रमाणात उपलब्ध भागांचे वाटप केले जाते. अशा भागवाटपाला सप्रमाणात भागवाटप किंवा प्रमाणशीर भागवाटप, प्रोराटा अलॉटमेंट असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, विक्रीला काढलेल्या भागापैकी भागवाटपासाठी येणारे अर्ज जर बरेच जास्त असतील तर त्या अशा वेळी सप्रमाण भागवाटप पद्धती वापरून देखील उपयोग नसतो. अशा वेळी दैव निदर्शन पद्धतीने, ज्यास आपण रँडम सॅम्पलिंग मेथड किंवा लॉटरी पद्धतीने भागवाटप केले जातात. लॉटरी पद्धतीने भागाचं वाटप केलं जातं. अर्जाची मागणी जर खूपच मोठ्या प्रमाणात असेल तर अशा वेळेस ड्रॉ काढण्याशिवाय पर्याय नसतो. ड्रॉ काढल्यामुळे कोण्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, ज्या अर्जदारांना कंपनीचे भागवाटप होते त्यांना आपलं प्रमंडळ कंपनी एक लेखी पत्र पाठवून त्यांना त्याबद्दलची माहिती कळवते. यालाच आपण भागवाटप पत्र, अलॉटमेंट लेटर असं म्हणतो. या पत्राद्वारे वाटप झालेल्या भागांची संख्या आणि भागवाटपासाठी भरावयाची राशी याबाबतसुद्धा त्या पत्रामध्ये उल्लेख करून कळवले जाते. सप्रमाण भागवाटप केल्यास अर्जदाराला त्याने मागणी केलेल्या भागापेक्षा कमी भागवाटप केले जाते. अशावेळी त्याने भरलेल्या ॲप्लिकेशन मनी, प्रार्थना राशीची विल्हेवाट कशी लावली, विल्हेवाट लावली म्हणजे त्याची तरतूद कशा पद्धतीने केली याबद्दलची माहितीसुद्धा अर्जदाराला लेखी स्वरूपात कळविले जाते. भागवाटप पत्रात हे देखील स्पष्ट केले जाते की अर्जाची रक्कम जास्तीची असेल, जास्त भागांची मागणी केलेली असेल, परंतु कंपनीनं तेवढे न विकता वाटपाच्या वेळेस त्या पाठवलेल्या पत्रामध्ये एक 20 शेअर्सच्या बदल्यामध्ये एक 10 शेअर्स त्या सभासदाला मंजूर केले असतील तर उर्वरित 10 शेअर्सवरील रक्कम ही अलॉटमेंटवर ट्रान्सफर किंवा त्यांना बँकेच्या खात्यावर रिफंड या दोन्ही पर्यायापैकी एक पर्याय त्या ठिकाणी समाविष्ट केलेला असतो. सामान्यपणे अर्जदाराची जास्तीची प्रार्थना राशी भागवाटपाच्या वेळी मागविलेल्या राशीमधून वजा केली जाते. तीही तरतूद त्यामध्ये केली जाते आणि अर्जदाराला भागवाटपाची उर्वरित रक्कम पाठविण्यासंबंधित कळविले जाते. ज्या अर्जदारांचे अर्ज नामंजूर केले जातात त्यांना देखील भागवाटप न झाल्याबद्दल खेदपत्र, रिग्रेट लेटर पाठविले जातात. यासोबतच त्यांनी अर्जासोबत पाठविलेल्या ॲप्लिकेशन मनी, ज्यास आपण प्रार्थना राशीचा धनादेश, ॲप्लिकेशन मनीचा चेक देखील त्यांना आपण परत पाठवत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशन मनी, अलॉटमेंट मनी, त्यानंतर मुद्दा महत्त्वाचा येतो भाग हप्ते मागणी करणे.
कॉल्स ऑन शेअर्स, मग ज्या पद्धतीनं 2 हप्ते पाडले असतील, 3 पाडले असतील, त्या पद्धतीनं त्या भागावरील रक्कम ही अर्जदाराकडून टप्प्याटप्प्याने मागून घेतली जाते. अर्जदारांना भागवाटप झाल्यानंतर तसेच भागवाटपाच्या वेळी मागविलेली भागवाटप राशी भागधारकाकडून प्राप्त झाल्यानंतर भागावर उर्वरित असणारी राशी कंपनी आपल्या आवश्यकतेनुसार हप्त्याने मागवत असते. या उर्वरित रकमेपैकी जेवढ्या रकमेची मागणी कंपनी भागधारकाकडून करते त्याला भाग हप्ते कॉल्स ऑन शेअर्स असं म्हटलं जातं. भाग याचना असे सुद्धा म्हटलं जातं. यापैकी पहिल्या मागणीला प्रथम भाग हप्ता मागणी फर्स्ट कॉल आणि दुसऱ्या हप्त्याला सेकंड कॉल आणि सर्वात शेवटच्या जर अंतिम असेल तर किंवा तिसरा इन्स्टॉलमेंट असेल तर त्याला थर्ड इन्स्टॉलमेंट असं म्हटलं जाईल. परंतु जो काही शेवटचा कॉल असेल त्याला आपल्याकडे या ठिकाणी अंतिम भाग हप्ता मागणी फायनल कॉल ऑन शेअर्स असे म्हटलं जाते. तसेच भाग विक्रीला काढण्याच्या ज्या काही मेथड्स आहेत त्याही या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. मग भागाची विक्री करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतो की काही भाग सममूल्यावर विकली जातात. आहे त्या ॲट पर, इश्यू ऑफ शेअर्स ॲट पर ज्याला आपण असं म्हणू. भागाच्या दर्शनी मूल्या एवढ्याच किमतीवर भागाची विक्री जर केली असेल तर अशा भागांची सममूल्यावर किंवा बरोबरीच्या भावाने जी काय आहे त्या किमतीने विक्री करण्यात येत असेल तर अशा भागांना सममूल्यावर भागांची विक्री असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ जर 10 रुपयाचा शेअर्स असेल तर ती 10 रुपयाला शेअर्सची जर विक्री होत असेल तर ॲट पर आहे त्या किमतीनं त्या भागाची विक्री केली असं म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रकार येतो आधी मूल्यावर भागाची विक्री करणे, इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियम. कंपनी जर आपल्या भागांची विक्री त्यांच्या दर्शनी किमतीपेक्षा जास्त किमतीने करत असेल तर त्याला आधी मूल्यावर दर्शनी किंमत मिनिमम असेल आणि त्यानंतरची जी काही जास्तीची किंमत असेल त्या आधी मूल्यावर जर कंपनी विकत असेल तर त्याला आधी मूल्यावर भागाची विक्री असं म्हटलं जातं. जसे जर कंपनीने ठरवून दिलेला भाग हा 10 रुपयाचा असेल आणि कंपनीचा नावलौकिक आणि ख्याती पाहता कंपनीच आपला तो शेअर्स भागाची विक्री 10 रुपयाऐवजी जर 15 रुपयाला करत असेल तर ती दुसरे 15 रुपये वरचे 5 रुपये हे कंपनी प्रीमियमनं विकत आहे असं म्हटलं जातं. मग 5 रुपये हे प्रव्याजीने विक्रीला काढलेल्या शेअर्सवर येतात. जुन्या आणि लाभदायक कंपनीच्या आपले भाग विक्रीला काढल्यानंतर सामान्यपणे ते भाग प्रव्याजीवर विकले जातात. तसेच नावलौकिक प्राप्त करण्यासाठी उद्योजकांनी नवीन व्यवसायाच्या विकासासाठी कंपनी स्थापन करून भाग भांडवल मागविले असेल तर अशाही कंपन्यांचे भाग प्रव्याजीवर विकले जातात. कंपनीला प्रव्याजीच्या स्वरूपात मिळालेली रक्कम हे कंपनीचे भांडवली उत्पन्न म्हणून स्वतंत्र खात्यावर दर्शविले जाते. या रकमेतून कंपनी आपल्या सभासदांना भागधारकांना लाभांश देऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, एक सममूल्यावर भागांची विक्री, आधी मूल्यावर भागांची विक्री आणि कसरीवर भागांची विक्री अशा 2-3 पद्धतीने भागांची विक्री केल्या जाते. त्यानंतर प्रीमियमनंतर आपण इश्यू ऑफ शेअर्स ऑन डिस्काउंट, कसरीवर सुद्धा भागांची विक्री केल्या जाते. कंपनी आपल्या भागांची दर्शनी किमतीपेक्षा कमी किमतीवर भागाची विक्री करते तेव्हा त्याला आपण कसरीवर किंवा अवमूल्यावर भागांची विक्री असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणार्थ 10 रुपयाचा जर शेअर्स असेल आणि कंपनी तोच शेअर्स हा 8 रुपयाला विक्री काढत असेल तर त्या ठिकाणी 2 रुपये ही कसर आहे असं म्हटलं जातं. जुन्या कंपन्यांना देखील भागांची कसरीवर विक्री करण्यासाठी कंपनी कायद्यानुसार काही अटी घालून दिलेल्या असतात. त्या अटीनुसारच ती कसरीवरची शेअर्स त्यांना विकावी लागतात. ही कसर भागाच्या दर्शनी किमतीच्या 10% जास्त असू नये असं कंपनी कायद्यामध्ये तरतूद आहे.
तसेच रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन, प्रिंटिंग टू इश्यू ऑफ शेअर्स. भाग विक्री संबंधित जे काही व्यवहार होणार आहेत त्या व्यवहाराचा जमा खर्चसुद्धा आपल्याकडे व्यवसाय सुरू करण्याचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते त्यानुसार विक्री संबंधीचे व्यवहार जमा खर्चाच्या पुस्तकात लिहिण्यासाठी काही नोंदीसुद्धा आपल्या उपक्रमाला कराव्या लागतात. प्रत्येक कंपनीला भाग विक्रीतून प्राप्त होणारी रोख रक्कम, त्या आर्थिक व्यवहाराची नोंद आपल्या पुस्तकात करणे अत्यावश्यक असते. मग भाग भांडवलासाठी एक विशिष्ट रकमेनं जी काही नोंद करण्यात येते, सुरुवातीला वर्षानुसार, वर्षनिहाय त्याला आपण म्हणू भाग भांडवल गोळा करण्यासाठी टप्पे पाडून दिलेले असेल त्याच्यानुसार भाग भांडवल गोळा केलं जातं. मग तसेच भाग वाटप, जसं भागाचे अर्ज आलेले असतील त्यानंतर भागाचं वाटप केलेलं असेल. मग प्रत्येक सभासद हा भागधारकाची रक्कम पूर्ण हप्ते भरीलच असं सांगता येत नाही. त्यानं अर्ज केला, अर्जानुसार परत अलॉटमेंटच्या वेळेस त्याची रक्कम आली आणि त्यानंतर तो सभासद पुढील हप्ते भरण्यास जर अकार्यक्षम असेल, त्यानं पुढील हा रक्कम भरली नाही, तर अशा वेळेस कंपनी भागांची जप्ती करते. इश्यू ऑफ शेअर्स अँड फॉरफिचर ऑफ शेअर्स. आपल्याला फॉरफिचर ऑफ शेअर्स हा सुद्धा भाग या ठिकाणी अभ्यासावायचा आहे. मग भागांची जप्ती. कंपनीचं संचालक मंडळ भागांची विक्री केल्यानंतर त्यावरील पूर्ण रक्कम एकदम न मागवता आवश्यकतेप्रमाणे हप्त्याने मागवत असते. कंपनीने केलेल्या हप्त्यांच्या मागणीची रक्कम भागधारकाने निर्धारित वेळेच्या आत भरावयाची असते. काही विशिष्ट कालावधी दिलेला असतो, त्याच कालावधीमध्ये ती भरावयाची असते. परंतु काही भागधारक हप्ते मागणीची रक्कम वेळेच्या आत भरण्यास अकार्यक्षम असतात, असमर्थ ठरतात. कंपनीने मागविलेल्या हप्त्यापैकी जेवढ्या रकमेचा भरणा करण्यास भागधारक असमर्थ ठरतात तेवढ्या रकमेला हप्ते मागणीची थकबाकी असं म्हटलं जातं. कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार कंपनी अशा भागधारकांनी धारण केलेले भाग संचालक मंडळ जप्त करू शकतो. वारंवार विनंती करून देखील भागधारक जर हप्त्याची थकबाकी भरत नसेल, विद्यार्थी मित्रांनो, जर एखादा भागधारक त्याच्याकडील भागाची रक्कम भरत नसेल तर त्याला संचालक मंडळ एक सूचनापत्र पाठवतं. 14 दिवसाची त्याला मुदत दिली जाते आणि त्या मुदतीच्या आत जर त्या संबंधित सभासदाने जर ती रक्कम आपल्या कंपनीकडे भरली नाही तर अशा वेळी मात्र कंपनी संबंधित सभासदाला दिलेली जी काही भाग आहे ती भाग जप्त करते. मग वारंवार विनंती करून सुद्धा जर एखादा भागधारक हप्ते मागणीची रक्कम भरत नसेल तर शेवटचा पर्याय कंपनीकडे भाग जप्त करणे हाच असतो. भागांची जप्ती म्हणजे भागधारकांच्या विनापरवानगीने त्याच्याजवळील भागांच्या स्वरूपातील मालमत्ता बळजबरीने हिसकावून घेणे होय. यापूर्वीची जी काही रक्कम भरलेली असेल, जसं एखाद्या सभासदानं अर्जावरील पैसे भरलेले असतील, अलॉटमेंटच्या वेळेस पैसे भरलेले असतील, ॲप्लिकेशन मनीचे पैसे आलेले आहेत, ॲप्लिकेशनवरचे पैसे आलेले आहेत आणि एखाद्या वेळेस त्याचा पहिला हप्तासुद्धा आलेला असेल आणि शेवटची 2 हप्ते आलेले नसतील, तर विद्यार्थी मित्रांनो, त्याने जी काही रक्कम पूर्वी भरलेली असते ती रक्कम आपलं संचालक मंडळ त्याला ती भरण्याची विनंती करतं, 14 दिवसाची मुदत देतं आणि अशाही वेळी जर त्या सभासदानं ती रक्कम भरली नाही तर त्यानं पूर्वी भरलेली रक्कम आपली कंपनी ती रक्कम जप्त करते म्हणजे बळजबरीने हिसकावून घेते. मग भागाची जप्ती ही केवळ हप्ते मागणीच्या थकबाकीच्या कारणामुळेच करता येऊ शकते. विनाकारण भागाची जप्ती करता येत नाही. जर
भागाची काही हप्ते राहिले असतील, तो पैसे भरण्यासाठी असमर्थ ठरला असेल, कधीकधी भागधारक हा फक्त अर्जावरच पैसे भरतो. मग भाग वाटपाच्या वेळेसही त्याचा हप्ता येत नाही, फर्स्ट इन्स्टॉलमेंटला येत नाही, सेकंडला येत नाही आणि फायनललासुद्धा येत नाही. मग अशा वेळेससुद्धा काहीही कारण न सांगता त्या संबंधित सभासदाची भागाची जेवढी काही रक्कम आहे ती कंपनी थकबाकीची रक्कम कसल्याही प्रकारची सूचना न देता 14 दिवसाची पहिल्यांदा सूचना दिली जाते, परंतु नंतर भाग जप्त करण्यात येण्याची सूचना आपण त्यामध्ये पत्रामध्ये समाविष्ट करतो. 14 दिवसानंतर आपले भाग कंपनी जप्त करेल ही सूचना दिल्यानंतर त्याला कसल्याही पद्धतीची जप्त केल्याबाबत कळवल्या जात नाही. मग अशा पद्धतीनं भाग जप्त केले जातात आणि तीसुद्धा जप्तीची कारवाई कंपनीला करता येते. अन्य इतर कोणत्याही कारणाने भाग जप्तीची कारवाई कंपनीला कंपनी कायद्यानुसार करता येत नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, या भाग जप्तीचा जो काही जमा खर्च आहे तो सुद्धा आपण अकाउंटिंग फॉरफिचर ऑफ शेअर्स कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत भाग जप्तीचा ठराव मंजूर झाल्यानंतर संबंधित भागधारकांना झालेले वाटप रद्द केले जातं. परंतु त्यासाठी हे सर्व संचालक मंडळ एका सभेमध्ये हा जप्तीचा ठराव घेते. त्यानंतरच त्या जप्तीच्या ठरावानंतरच संबंधित व्यक्तीचे भाग जप्त होतात. त्यामुळे जप्त भागावर जप्तीच्या वेळेपर्यंत जे काय हप्ते, त्या हप्त्याची रक्कम, मागण्यांच्या स्वरूपात मागितलेले आणि भाग भांडवल खात्यात जमा केलेले भाग भांडवल जेवढ्या रकमेने कमी करावे लागते त्यासाठी जप्त केलेल्या भागावर मागविलेल्या रकमेने भाग भांडवल खाते नावे केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, अशा जप्त केलेल्या भाग भांडवलाची रक्कम ही कंपनीकडेच राहते. म्हणून हे जप्त झालेले भागसुद्धा कंपनी पुढील काही कालावधीमध्ये त्याचा रिइश्यूसुद्धा करू शकते. परत रिइश्यूसुद्धा ज्या प्रमाणात कंपनी भागाची विक्री करते त्याच पद्धतीनं रिइश्यूसुद्धा करण्यासाठी कंपनी त्याच पद्धतीचा वापर करू शकते. रिइश्यू ॲट पर जो काही कंपनीच्या भागाची जी काही रक्कम असेल, जो काही शेअर्सची किंमत असेल, त्याच किमतीनं जर जप्त झालेला भाग विकला असेल तर तो ॲट पर या किमतीनेच रिइश्यू होईल. परंतु कधीकधी कंपनीची ख्याती पाहता किंवा यापूर्वीचा तो शेअर्स जर प्रीमियम न असेल तर कंपनी तो शेअर्स हा प्रीमियमची रक्कम जी काही टक्केवारी ठरली असेल त्यानुसार तो सेल होऊ शकतो. तसेच कसरीवर सुद्धा त्या भागाची विक्री कंपनी करू शकते. म्हणून फॉरफिचर ऑफ शेअर्स, रिइश्यू ऑफ शेअर्स आणि प्रोराटानुसार भागांची विभागणी करून इश्यू ही सुद्धा आपणास या इश्यू ऑफ शेअर्स या प्रकरणामध्ये पाहावयाचं आहे. आपणास यापूर्वी एक अत्यावश्यक नोंदी जर्नल एंट्रीज इश्यू ऑफ शेअर्सच्या तुम्हाला टोटल मी हार्ड कॉपीमध्ये, सॉफ्ट कॉपीमध्ये टाईपड करून पाठवलेल्या आहे. त्या सर्वच्या सर्व नोंदी विद्यार्थी मित्रांनो आपण राईट डाऊन करून घ्याव्यात नोटवर, जेणेकरून प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्या लिहून दिलेल्या नोंदी याचा संदर्भ म्हणून वापर करावयाचा आहे. त्यासोबतच ॲप्लिकेशन मनीची नोंद दिलेली आहे, अलॉटमेंटच्या नोंदी दिलेल्या आहेत, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, फायनल कॉलच्या दिलेल्या आहेत. त्यासोबतच ज्यावेळेस भागांची जप्ती होते त्याचेही नोंदी आपणास दिलेल्या आहेत. जप्ती झाल्यानंतर जर रिइश्यू असेल, रिइश्यू ॲट पर असेल, डिस्काउंट नसेल, प्रीमियम नसेल, यासोबतच तुम्हाला त्याही एंट्र्या दिलेल्या आहेत. तसेच अलॉटमेंटच्या वेळेस ज्या काही पद्धती आहेत, जसं भाग अलॉटमेंट करताना जर जास्तीच्या अर्ज आलेले असतील मग त्या जास्तीच्या अर्जाची रक्कम आपण भागधारकांनाही परत करतो किंवा अलॉटमेंटवर ट्रान्सफर करतो. मग या प्रकारच्या सुद्धा नोंदी
मी आपणास त्या रायटिंगमध्ये दिलेल्या आहेत. तरी त्या सर्व नोंदी आपण सविस्तर लिहून घ्याव्यात जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेमला या सर्वच नोंदींचा अभ्यास करणे अत्यावश्यक राहणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण आज थांबू. धन्यवाद.